हाय, हॅलो, नमस्कार. चला माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून तुमचं स्वागत आहे. गुढीपाडव्या स्पेशल काय बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात पहिले तर बाहेरचं आवरून घेतलं, छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि इकडे लगेच तयारीला लागून गेली. कारण खूप म्हटलं सकाळी एकदा घाई गडबड असते आणि स्वयंपाक असतं, काही केलं नव्हतं सकाळचा. कारण हा स्वयंपाक होता. म्हटलं चला पहिले नैवेद्याचा स्वयंपाक करूया, मग दुपारी तर काही जेवायला नाही, थोडंफार नाश्ता केलेला होता सकाळी. लगेच इथे दूध वगैरे आणलेलं होतं, दूध तापायला ठेवून दिलं. दूध तापते तोपर्यंत बाकीची धावपळ चालूच होती. कारण एक तास माझी ना दाढ पण खूप दुखत होती, त्यामुळे अजिबात मन लागत नव्हतं. पण मग सण राहिलं की नको असं वाटतं. आपण एक तर आत्ता यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि असं आळसपणा केला तर कसं काय चालणार. कसं का ना हो, पण आपण थोडंफार का ना हो एखादा ब्लॉग एखादं शूट केलंच पाहिजे. त्यासाठीच म्हटलं चला इथे लगेच मसाल्यासाठी ना खोबरं, कांदे, लसूण, आलं पेस्ट करून घेतली आणि डाळ पण लगेच बारीक करायला घेतली. थोडीशी कानं बारीक करून घेतली. बारीक केली की थोडे बरे वाटते. आणि लगेच इथे बासुंदी बनवून घेतलेली, दूध उकळून झालं होतं. एकदम शॉर्टकटनी स्वयंपाक केलेला होता आणि जास्त आज पुरणपोळीचा काही भेत नव्हता. आज पुरी, बासुंदी, भजे, सार आणि पापड वगैरे असं बेत होता. म्हटलं एकदम साधाच बेत होता. स्पेशल म्हटलं तर हे स्पेशल, आणि पुरणपोळी तर स्पेशल राहतेच प्रत्येक सणाला. पण म्हटलं जाऊ दे ह्या वेळेस हे करूया, कारण मागच्या वेळेस होळीच्या वेळेस केलं होतं पुरणपोळी. जास्त गोड गोड असलं ना नको वाटतं खायला, त्याच्यामुळेच एकदम साधाच मेनू होता आजचा. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. सर्वात पहिले तर इथे मग लगेच सार बनवायला घेतलं आणि मसाले पण काढून घेतले. एक साईडला किराणा आणून ठेवलेला होता, तो पण भरायचा राहिलेला होता. पण आज सणामुळे काही दिवस तर तसं चाललं जाईल. कारण सकाळी स्वयंपाक, तर कामं पण माझे बाकीचे तसेच राहिलेले होते. कारण पहिले स्वयंपाक करायला घेतलेला होता. म्हटलं पहिले स्वयंपाक झाला ना तर मग नंतर बाकीचे काम आवरून घेऊया. कारण नैवेद्य वगैरे लवकर दाखवला तर बरं राहतं. मग एकदम उशिरा नको वाटतं नैवेद्य दाखवायला. त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड लावली होती कामाची. आणि माझा चेहरा ना थोडासा गब्बू, त्याच्या फुग्यासारखं फुगेल दिसत असेल, प्लीज लक्ष देऊ नका. कारण माझी दाढ आहे ना खूप दुखते आणि त्याच्यामुळे ना मन तर अजिबात लागत नाही. पण मन लागो की नाही लागो, पण आपले काम आपल्याला कधीच चुकत नाही. त्याच्यामुळे आपले काम आहे ना आपल्याला करावंच लागतात. करतात म्हटलं जाऊ दे, कसे का ना हो करून घेऊया. इथे पुऱ्या लगेच कणिक मळून घेतलेलं होतं, लगेच पुऱ्या बनवायला घेतल्या. आणि आरुषला ना मी तिकडं सोडून आली होती. कारण तो इथे असला ना की तो अजिबात कामं करू देत नाही. पहिले तरी करू द्यायचा, पण आता खूप नाटके करतो, म्हणजे खूप परेशान करतो. त्याच्यामुळे मी त्याला तिकडे सोडून येते. असं काही स्वयंपाक करायला की म्हटलं चला इथे लगेच पुऱ्या तळायला घेतल्या. आणि मी पुऱ्या पण मग असं मस्त तळायला घेतल्या आणि छोट्या छोट्या काना हो पण मस्त फुगत होत्या, तुम्ही बघू शकतात. आणि तुम्ही काय स्पेशल बनवलं नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि इथे मस्त पुऱ्या सर्व ना अशा तळून घेतल्या. आणि शेवटला राहिले होते माझे ना भजे तळायचे आणि पापड. तेच म्हटलं चला इथे पुऱ्या तर झाल्याच होत्या माझ्या, तर भजे बनवायला घेऊया. आणि पापड वगैरे, कोरडाई वगैरे तळायची होती, ती पण तळून घेतल्या आधी. आणि ते बटाटे घेतलेले 2, एक कांदा घेतला आणि 2-3 मिरच्या घेतल्या, तोच कट करायला घेतल्या. आणि भजीशिवाय तर मजाच नाही. आणि मिरचीचे भजी तर मला पण आवडतं. म्हटलं चला थोडे का ना हो काढून घेऊया भजी. आणि चला इथे ब्लॉग एंड करते, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.